आज नेमकं कोर्टात काय युक्तिवाद घडला? आज फरार आरोपी निदा खानला काल रात्री अरेस्ट करण्यात आली. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की 2 मेला माननीय नाशिक रोड सत्र न्यायालय त्यांचा अंतरिम जामीन रिजेक्ट केला होता. त्यानंतर तिला कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन देण्यात आलेलं नव्हतं. आजही तिला कुठल्या प्रकारचं इंटर्न प्रोटेक्शन नव्हतं. तिला अरेस्ट केल्यानंतर गुन्ह्याचा तपासाचा सगळं गांभीर्यता बघता आपल्याला आधी माहिती की दानिश आणि तौसिफ यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं रिव्हील झालं होतं की निदा खान ही तिला सगळ्या मुस्लिम तौर तरीके रीतिरिवाज शिकायची. ही निदा खान तिला बुरखा घालायला शिकवायची, तिला कलमा पडायला शिकवायची आणि जर तू ते कलमे म्हटले नाही तर तुला जहन्नुममध्ये जावं लागेल, तू आणि तुझ्या, अशी प्रकारची ती भीती दाखवण्यात आलेली होती. त्या गोष्टी सगळ्या इन्व्हेस्टिगेशन रिव्हील झाल्या आणि निदा खानची आज अरेस्ट असल्यामुळे आज अरेस्ट केल्यानंतर या गोष्टींचा तपास सखोल तपास होणं आवश्यक आहे. त्यात प्रामुख्याने पीडित महिलेच्या मोबाईलमध्ये काही मुस्लिम ॲप डाउनलोड करून दिलेलं, त्या अनुषंगाने काही अजून पुढचा काही धर्मांतरणाचा विषय होता का याविषयी सखोल तपास करणे आवश्यक आहे, असं कोर्टात युक्तिवाद करण्यात गेला. आणि कोर्टाने आता 2 दिवस पोलीस कस्टडी दिली आहे. 2 दिवसाच्या पोलीस कस्टडीत अजून काही नवीन रिव्हील होतं का ते बघूया. काय तिचं नाव बदलण्याचा प्रयत्न होता, तिला मलेशियाला पाठवण्यात, काय तो संपूर्ण प्रकरण काय होतं आणि नाव कुठे बदलण्याची प्रक्रिया सुरू होती? यामध्ये मालेगाव कनेक्शन देखील समोर आलेलं नाही. यापूर्वीच्या देखील तपासात हेच कनेक्शन आलेलं आहे की तिचं हनिया नाव ठेवण्यात आलेलं होतं आणि तिला एक प्रकारची ती सवय करण्यात आली होती की तुझं आता नाव हनियाच आहे, तिला हनियाच संबोधलं जायचं आणि त्या हनिया नावाने तिला संबोधल्यानंतर तिचं डॉक्युमेंटेशनची प्रोसेस पुढची सुरू केली होती. याच्यातला जो एक दुसरा आरोपी आहे तौसिफ, त्याने असं सांगितलं होतं, तौसिफ आणि दानिशने, की मालेगावची आपली टीम आहे, हे सगळं पासपोर्ट वगैरे पुढचं काय डॉक्युमेंटेशनची प्रोसेस ती आपण करू. आणि जशी ही एफ-आय-आर झाली, एफ-आय-आर झाल्यामुळे काही पुढच्या होणाऱ्या गोष्टी थांबल्या गेल्या. पण या तपासादरम्यान दानिश आणि तौसिफकडनं पीडित महिलेचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स की जे पुढच्या डॉक्युमेंटेशनसाठी तिचं नाव बदलण्यासाठी जाणार होते ते सगळे तपासात निष्पन्न झाली होती. त्यांच्या तपासात देखील या गोष्टी रिव्हील झाल्या होत्या. त्यामुळे या तपासातली शेवटची कडी जी होती ती निराशक होती. आता तिच्या तपासातून हे पुढे कुठे डॉक्युमेंटेशन होणार होते का, तिला कुठे मलेशियाला कुठे पाठवणार होते, याविषयी सखोल तपास करणं आवश्यक असल्यामुळे मान्य न्यायालयाने आता 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिली. आता 2 दिवसात अजून काही नवीन गोष्टी रिव्हील होण्याची शक्यता आहे. यामध्ये तिला आश्रय देणारे मालेगावच्या संभाजीनगरच्या नगरसेवकचं पण नाव आलं, तो काय विषय? त्यांना आश्रय देणाऱ्याचं नाव जतीन पटेल म्हणून काहीतरी नाव आलेलं आहे की त्यांना आश्रय दिला, असं प्राथमिक पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे. आणि या प्रकरणामध्ये संपूर्ण प्रकरणाला मुख्य आरोपी ही निदा खान आहे असं म्हणायचं? नाही, असं मुख्य आरोपी नाही म्हणतात. याचा सेक्शन 2(5) जो लावला आहे कॉमन इंटेन्शनचा, त्याच्या सगळ्या आरोपींचं काहीतरी कॉमन उद्दिष्ट होतं असं आहे. त्यामुळे स्पेसिफिक निदा खानच मुख्य आरोपी होती का किंवा दानिश शेख मुख्य आरोपी होते किंवा तौसिफ मुख्य आरोपी होता असं म्हणता नाही ना. ते तिघांनी मिळून सगळ्यांचं कॉमन ऑब्जेक्ट एक होतं आणि ते पीडित महिलेला त्रास देणं होतं, तिचं धर्मांतरण करणं होतं. प्रत्येकाचा पार्ट वेगवेगळा होता. दानिशने जसं तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, त्यानंतर तौसिफने तिला या सगळ्या डॉक्युमेंटेशन प्रोसेसमध्ये मदत केली, निदाने तिला इस्लाम धर्माची तौर-तरीके शिकवण्याची पद्धत, म्हणजे सगळ्यांचं कॉमन इंटेन्शन शेवटी तेच होतं, धर्मांतरण. पण तिने वेळेत जागरूक झाल्यामुळे, तिला वेळेत काही गोष्टी केल्यामुळे एफ-आय झाली, या गोष्टी थांबल्या. सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. काय हे सविस्तर प्रकरण घडलं? आज कोर्टामध्ये इन कॅमेरा सुनावणी झाली. कोर्टात काय घडलं? आज मेहरबान न्यायालयाने इन कॅमेरा सुनावणी घेतली आहे. त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणेने रिमांड रिपोर्ट हजर केला होता. 7 दिवसाचा पोलीस रिमांड मागितला होता. मेहरबान न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून सोमवारपर्यंतची पोलीस कस्टडी दिलेली आहे. उद्या आणि परवा कोर्टाला सुट्टी आहे. सोमवारी न्यायालयात कोर्टात निदा खानला पुन्हा हजर केलं जाईल. खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये तिचं डुप्लिकेट पासपोर्ट बनवणे, तिचं नाव बदलणे, अशा प्रकारचे प्रकरण देखील या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान समोर आलेले आहेत. तर ह्या बाबत काही चर्चा झाली का? म्हणजे खरंच असा काही प्रकार घडला का? पासपोर्टबद्दल काहीच झालेलं नाही, हे मी पहिल्यांदा तुमच्या तोंडून ऐकतोय. कोर्टातही पासपोर्टबद्दल काही सांगण्यात आलेलं नाही आहे. रिमांड रिपोर्टमध्येही पासपोर्टबद्दल काहीच बोलण्यात आलेलं नाही आहे. मालेगावमध्ये जाऊन हे कागदपत्र तयार करणार होते. त्याच्याबद्दल एक मुद्दा असा होता की काही मालेगावमधून काही कागदपत्र जप्त केले असं आहे, परंतु ते पासपोर्टच्या संदर्भातले नव्हते. मलेशियाला जाण्याबद्दलचा मुद्दा असा होता की नोकरीसाठी जायचं आहे. म्हणजे त्याचा धर्माशी किंवा धर्मांतरणाच्या मुद्द्याशी कुठे दूरपर्यंत काही सांगितलेलं नाही. तिचं नाव सुद्धा बदलण्यात आलेलं होतं, तिची कल्पना नाही. परंतु तिने फिर्यादमध्ये जे नाव दिलंय ते आहे. मात्र हे संपूर्ण प्रकरण घडत असताना निदा खान जी आहे ती प्रेग्नेंट आहे आणि तिच्या आईला सुद्धा भेटण्याची परवानगी खरं तर कोर्टामध्ये तुम्ही मागणी केली होती. त्याबाबत कोर्टात काय निर्णय झाला? मेहरबान न्यायालयाने कायद्याच्या तत्वांचा विचार करून महिला आरोपी आहे, गरोदर आहे याचा विचार करून आईला 2 वेळा भेटण्याची परवानगी दिलेली आहे. तसंच काही औषध पाणी लागलं तर त्याबद्दल डायरेक्शन दिलेले आहेत. यामध्ये संभाजीनगरच्या नगरसेवकांनी त्यांना आसरा दिला होता आणि त्यांना देखील आरोपी करण्यात आलेला आहे. याबाबतची प्रेस नोट देखील आलेली आहे. असं मी रिमांड रिपोर्टमध्ये बघितलं आहे, परंतु तो गुन्हा जामीन पात्र आहे.
तो गुन्हा जामीनपात्र आहे. म्हणजे हे संपूर्ण प्रकरण घडत असताना निदा खानला ही कल्पना होती का ती काही धर्मांतरासाठी प्रवृत्त करते आहे किंवा संबंधित जी पीडिता आहे तिला याबाबत अनाभिन्न ठेवण्यात आलं? यावर मी भाष्य करणं योग्य नाही, कारण तसं काही मला फिर्यादमध्ये दिसलेलं नाही. आत्ता आमच्याकडे फक्त फिर्याद आणि रिमांड रिपोर्टच आहे, त्यामधून मला असं काही जाणवत नाही.